नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहिले बघून घ्या। तर लग्नपत्रिकेवर व्हिडिओ बनलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे आपण काइनमास्टरमध्ये एडिट केलेला आहे। तर पहिले व्हिडिओ बघून घ्या। तर व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ कसा बनवायचा आणि काय नाही हे जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळंच्या सगळं म्हणजे पिक्सेल लॅबपासून बनवायचं कसं, ते एडिट कसा मारायचा आणि त्याला इफेक्ट कसे द्यायचे, हे सर्व काही हे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या खाली जी फाईल दिसत तिथून जाऊन ती जी फाईल डाउनलोड करायची। जी फाईलला पासवर्ड आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, तुमचा थोडा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला मी दिलेल्या 5च्या 5 ज्या PL फाईल आहेत त्या पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत। तर मी ॲड करून घेतलेल्या आहेत। ॲड केल्यानंतर बघू शकता ही पहिली काय अशी PL फाईल आहे। तुम्हाला एडिट मारायचे, पहिले हिचे लॉक काढून घ्यायचे तुम्हाला। तर मी लॉक काढून घेतो। लॉक काढून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला तुमचं जे सरनेम आहे, जे तुमची ऑर्डर आलेली आहे, ज्यांचं सरनेम आहे ते इथं चेंज करून घ्यायचं। याच्यावर डबल टॅप करायचं। त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागणार, इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जावं लागणार। आता इथं मी डेमोसाठी कुठलं पण एक नाव टाकून घेतो। तर युनिकोडवर क्लिक करायचं आहे। युनिकोडवर क्लिक केल्याच्यानंतर इथे मी नाव टाकून घेतो, सरनेम एखादं कदम, आणि युनिकोड सिरदेवर क्लिक करायचं। तुम्हाला क्लोज करून घ्यायचं। तर मी आता क्लोज करून घेतो आणि कॉपीवर क्लिक करतो। कॉपीवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्या कीबोर्डवर कॉपी झालेलं आहे। आता तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये जायचे परत आणि इथं पेस्ट करायचे। पेस्ट केल्याच्यानंतर बघू शकता कदम नाव आलेलं आहे। तर आता याला कसं सेव्ह करायचं, शेवटच्या ऑप्शनवर जायचं आहे। इथून याचं जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला पहिले डिलीट मारून घ्यायचं आहे। डिलीट मारल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून सेव्ह करायचं आहे। PNG अल्ट्रा असे 5च्या 5 आहेत, ते तुम्हाला अशा पद्धतीने सेव्ह करून घ्यायचे आहेत। तर आता मी दुसरी जी आहे फाईल तुम्हाला ती फाईल दाखवून देतो। ही आहे दुसऱ्या नंबरची फाईल, बघू शकता। आता हिच्यात तुम्हाला काय करायचे, 2 ॲडजस्ट करायचे, एक नवऱ्या मुलाचं बिक आणि नवरीचं बिक याच्यात ॲडजस्ट करून टाकायची तुम्हाला। म्हणजे चिरंजीव आहे त्या जागी चिसौका टाकायचं आहे आणि नवऱ्या मुलाच्या जागी तुम्हाला नवरीचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला तिसरी PL फाईल आहे ती दाखवून देतो। यांचा शुभविवाह तुम्हाला पहिल्या स्टेपला सांगितलं तशा पद्धतीने 5च्या 5 PL फाईल तुम्हाला सेव्ह करून घ्यायच्यात, म्हणजे PNGमध्ये। आता PNGमध्ये सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, काइनमास्टरमध्ये जायचं आहे। काइनमास्टर मी ओपन करून घेतो। त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे लाल कलरचं, ते तुम्हाला इथं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे। तर मी आता बॅकग्राऊंड घेतो। हे जे आपलं बॅकग्राऊंड आहे इथं तुम्हाला पिन झूमवर जायचं आहे आणि हे जे बॅकग्राऊंड आहे याला झूम करून घ्यायचं आहे काय अशा पद्धतीने, आणि इथं लॉकवर दाबायचे। लॉकवर दाबल्याच्यानंतर तुमचा जे बॅकग्राऊंड आहे ते हलणार नाही, लॉक होऊन जाईल। त्यानंतर व्हिडिओची लेंथ तुम्हाला 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची। वर गेले, हां बघू शकता 29 सेकंदापर्यंत मी वाढवून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आपलं जे स्टार्टिंगचं पेज आहे ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे काय अशा पद्धतीने। त्यानंतर इथं तुम्हाला लास्टला दिसेल की स्क्रीनवर क्लिक करायचं आहे आणि झूम होऊन जाईल हा व्हिडिओ। स्क्रीनवर केल्यानंतर तुम्हाला असंच राहू द्यायचं। हे बघू शकता तुम्ही हे किती सेकंदाचं झालेलं आहे हे बघून घ्यायचं आपल्याला। तर हा जो खाली आपण जो इमेज घेतलेली आहे ती 4 सेकंदाची झालेली आहे। याच्या पुढची पण तुम्हाला 4 सेकंदाची घ्यायची। याच्या मधात थोडासा गॅप सोडायचा आहे आणि त्यानंतर दुसरी इमेज घ्यायची तुम्हाला। तर आता दुसरी जी आहे ती नवरदेवाची इमेज असणार, त्यासाठी मी ती इमेज घेतो। पिक्सेल लॅब
पिक्सेल लॅब गावात नाही. पिक्सेल लॅब. त्यानंतर आता जे तुमच्या नवरदेवाचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर मी पहिलेच असे सेव्ह करून घेतलेले आहेत कारण तुमचा जास्त टाईम जाऊ नये म्हणून. त्यानंतर स्क्रीनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फुल, आणि हे जे आहे तुमचं फुल होऊन जाईल. त्यानंतर आपोआप पद्धतीने सेट होऊन जाईल जे काय तुमचं नाव असेल ते. त्यानंतर तुम्हाला परत पुढे घ्यायचं आहे. पुढे गेल्यानंतर या दोन्हीत पण थोडासा गॅप सोडायचा, 1 सेकंदाचा किंवा 2 सेकंदाचं. आणि इथं जे नवरी मुलीचं नाव आहे ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. तर मी आता नवरी मुलीचं जे नाव आहे ते नाव घेतो. आता घेतलेलं आहे मी नाव. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्प्लिटवर क्लिक करायचं, स्प्लिट स्क्रीन, आणि फुल स्क्रीनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो इमेज आहे ते प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला परत पुढे सरकून घ्यायचं आहे आणि मी जे बाकीचं आहे ते फास्टमध्ये ॲड करून घेतो. तर चला मी फास्टमध्ये ॲड करून घेतो. तर कारण तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो त्यासाठी. तर इथं गेल्यानंतर स्प्लिट आणि स्क्रीन फुल. त्यानंतर बघू शकता आता दुसरं घ्यायचं, याच्यामध्ये पण थोडासा गॅप सोडायचा आहे. आणि आता जे आहे ते युवा स्थळ घ्यायचं आपल्याला. युवा स्थळ, हे युवा स्थळ घेतल्याच्यानंतर याला पण तशाच पद्धतीने काही सर्व सेटिंग करायच्या. आणि त्यानंतर जे लास्ट आहे ते आपलं निमंत्रक घेतो मी आता. निमंत्रक घेतल्याच्यानंतर जे आपलं राहिलेला पार्ट आहे ते तुम्हाला कट करून टाकायचा आहे किंवा यांच्यात थोडे लेंथ वाढवून घ्यायच्या. तर मी कट करून टाकतो, सॉरी मित्रांनो. तर आता मी कट करून घेतो. कटसाठी तुम्हाला इथं कैचीचं ऑप्शन दिसून जाईल. कैचीच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर राईट साईडचं जे आहे ते कट होऊन जाईल. तर याला झूम करायचं राहिलं आपल्याला, तर झूम करून घेतो मी. त्यानंतर बघू शकता अशा काही पद्धतीने आपलं जे आहे ते सर्व शेड झालेलं आहे. आता आपण जे लावलेलं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर मी एक गोल PNG दिलेली आहे ती इथं टाकून घ्यायची. आता टाकून दाखवतो तुम्हाला मी कशा पद्धतीने टाकायची ती अशी काही PNG आहे ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची. आणि त्यांचा जो चेहरा आहे त्यावर सेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्याच्यानंतर याला परत पुढं सरकून घ्यायचं आहे. पुढं सरकून घेतल्यानंतर बघू शकता आता दोन्ही जागी आपलं जे आहे ते प्रॉपरलीरित्या ॲड झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता तुम्हाला जे मी हे दिलेलं आहे, एक इफेक्टचा व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ घ्यायचा आहे तुम्हाला इथं. तर मी व्हिडिओ तुम्हाला आपल्या जी फाईलमध्ये व्हिडिओ मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ घ्यायचा आहे ते आणि त्याला काइन मास्टरमध्ये घेऊन यायचं आहे. तर व्हिडिओ कुठं आहे ते मी घेतो. वेट करा मित्रांनो, व्हिडिओ सापडत नाही. व्हिडिओ कुठे गेला? हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर मी इथं घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वर स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्याच्यानंतर इथं ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वर घ्यायचे. वर घेतल्याच्यानंतर स्क्रीन ऑप्शन दिसेल तुम्हाला, स्क्रीनचं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काळं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होऊन जाईल आणि त्यानंतर जो इफेक्ट आहे तो तेवढाच राहील. त्याला तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता बघून घेतो मी. तर या नावावर आणून तुम्हाला अशी प्रॉपरलीरित्या सेट करून घ्यायचं आहे अशा काही पद्धतीने. आता इथून तिथून तुम्हाला सर्व पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं जे आहे नवरदेव नवरीच्या जे फोटो इमेज आहे तुमच्यापाशी ते कट करून टाकून. मित्रांनो अशा पद्धतीने काय आपला व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे पहिलं पेज आपण घेतलेलं आहे, जे लग्नपत्रिकेचं जे व्हिडिओचं जे पहिलं पेज आहे सरनेमचं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ॲनिमेशन दिसेल, ॲनिमेशन,
त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून कुठलं पण तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन टाकायचे तुमच्या व्हिडिओला. बघू शकता अशा काही पद्धतीने याची सेटिंग तुम्हाला करून घ्यायची प्रॉपरलीरित्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी ठेवू शकता. आता मी दुसऱ्याला देतो. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक जे आपलं पेज आहे त्याला ॲनिमेशन देऊन टाकायचे. तर ॲनिमेशन दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. अशा काही पद्धतीने तुमचं जे ॲनिमेशन आहे ते येऊन जाईल. आता मी पुढल्या जे पेजला आहे ते ॲनिमेशन देतो याच्यातलं. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व याला ॲनिमेशन देऊन टाकायचे आणि त्यानंतर आणि इथून जे आहे तुमचा आपला जो व्हिडिओ आहे ते सेव्ह करायचा आहे. आता मी सेव्ह करून घेतो. आता सेव्ह करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर तुम्हाला एका दुसऱ्या ॲपची गरज पडणार आहे. त्याचं नाव आहे कॅपकट. कॅपकट ॲप्लिकेशनची तुम्हाला गरज पडणार आहे. त्याची बी लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल आणि त्या कॅपकटला कनेक्ट करण्यासाठी एक व्हीएनची गरज लागेल. त्याची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. आपल्या व्हिडिओच्या खालून ते दोन्ही पण ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर आता मी काय करतो, आता जे आहे ते आपलं व्हीएन जे आहे ते कनेक्ट करून घेतो. व्हीएनमध्ये जातो आणि आपलं व्हीएन जे आहे ते कनेक्ट करून घेतो. अडोताईस येईल. अडोताईस तुम्हाला कट करून टाकायची. कट करून देण्याला कनेक्ट करायचे. कनेक्ट केल्याच्यानंतर आता काय करायचं तुम्हाला, कॅपकट जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आता कॅपकटमध्ये जायचं आहे तुम्हाला. कॅपकट जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर केल्याच्यानंतर आता जो आपण काइनमास्टरमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. तर व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओवर खाली तुम्हाला व्हिडिओ दिसेल कॅपकट व्हिडिओ म्हणून, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओ आलेला आहे बघू शकता. तुम्हाला शेवटचं जे ब्लॅक आहे ते तुम्हाला डिलीट करून टाकायचे. डिलीट करून घेतल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही व्ही एन कनेक्ट झाले का तुम्हाला पहिले बघून घ्यायचं आहे. जर झालं नसेल तर तुम्हाला परत व्ही एन कनेक्ट करावं लागणार, कारण व्ही एन कनेक्ट केल्याशिवाय कुठलाही इफेक्ट या ॲपमध्ये येत नाही. त्यासाठी व्ही एन तुम्हाला कनेक्ट करून घ्यावा लागणार. आता व्ही एन कनेक्ट केल्याच्यानंतर आता बघू शकता चाबी आलेली आहे किल्ली. तर आपलं व्ही एन जे आहे ते कनेक्ट झालेलं आहे. आता तुम्हाला एकदा कट करून घ्यायचे आणि डबल याच्यावर क्लिक करायचे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कट मारायची व्हिडिओमध्ये. तर आता जो पहिला पार्ट जो आहे आपला तो इथं संपतो. इथे एक कट मारायचे आहे तुम्हाला. त्यानंतर आता जो दुसरा पार्ट आहे, दुसऱ्या पार्टवर पण कट मारायचे तुम्हाला. आणि तिसऱ्या पार्टवर पण कट मारायचा आहे. आता हा जो आहे आपला चौथा पार्ट आहे, इथं पण कट मारून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि आपला जो लास्ट आहे इथं कट मारायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कट मारून घ्यायचे. आता कट मारून घेतल्यानंतर आता काय करायचे मित्रांनो, हे जे आपण कट मारलेलं आहे तुम्हाला वर एक पांढरं दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता आपले जे आहे ते इफेक्ट आलेले नाही, त्यासाठी परत आपल्याला हे ॲप जे आहे कट करावं लागेल आणि परत क्लिक करावं लागेल. आणि परत ते कट जे केलेलं आहे हे उडून घेऊ. पहिले उडून घेऊन परत एकदा व्ही एन आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर व्हिडिओ ओपन करायचा आहे. व्हिडिओ ओपन केल्यानंतर आपण जे कट केलेलं आहे तशाच तसं राहील, त्याचा काही वाद नाही मित्रांनो. तर आपलं व्ही एन जे आहे बहुतेक एकदा हे जे आहे ते आपलं ॲप जे आहे आणि व्ही एन जे आहे ते दोन्ही पण असं डिलीट करून टाकायचं साईडनं. आणि त्यानंतर परत व्ही एनमध्ये जायचं, कॅपकटमध्ये जायचं सॉरी मित्रांनो. कॅपकटमध्ये गेल्याच्यानंतर जो पहिला व्हिडिओ आहे तोच आहे आपला जो आत्ताचा आपण कट केलेला आहे. आणि तुम्ही जे कट केलेलं आहे ते तशाच तसं राहील, त्याचा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता आता जे आपले इफेक्ट आहे ते इफेक्ट
येऊन जातील. इफेक्ट येऊन जातील मित्रांनो. थोडा वेळ लागेल, त्यासाठी थोडंसं वेट करा. कारण हे जे ॲप आहे ते VPNवर कनेक्ट आहे, त्यामुळे आता मी जो पहिला आहे तो हा इफेक्ट देतो पहिल्याला. आता पुढे सरकून घ्यायचं आहे, दुसरा जे आहे ते दुसऱ्याला हा देतो. तुमच्या पद्धतीने जे आवडेल तुम्हाला ते देऊ शकता. तर मी इफेक्ट दाखवून देतो तुम्हाला एकदा किती आहेत. बघू शकता खूप सारे इफेक्ट आहेत, याच्यातला कुठला पण तुम्ही इफेक्ट तुमच्या व्हिडिओला देऊ शकता. तर तिसऱ्याला मी हा मारतो आणि चौथा जो आहे तर मी व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी फास्टमध्ये मारून घेतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे आवडेल ते इफेक्ट तुम्ही व्हिडिओला देऊ शकता, त्याचा काही वाद नाही. तर मी आता हा देतो. त्यानंतर आता बघू शकता पूर्ण इफेक्ट आपले बसलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचे, एकदा व्हिडिओ दाखवून देतो कशा पद्धतीने इफेक्ट बसलेले आहे आपले. बघू शकता तुम्ही. आता याच्यात फोटो बिटो टाकले की नाही, एकदम कडक आणि एकदम ॲक्टिव्ह दिसेल व्हिडिओ आणि त्यानंतर आता तुम्हाला बघू शकता हा व्हिडिओ आहे आपला चालू आहे, याला कशा पद्धतीने इफेक्ट बसलेले आहे ते. आता इथं इफेक्ट बसल्यानंतर आता मी जे आहे ते सॉन्ग टाकलेलं नाही, त्यासाठी तुम्हाला इथं ॲडिओचं ऑप्शन दिसेल खाली कैची साईडला. एडिटचं जे ऑप्शन आहे त्याच्या साईडला ॲडिओचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं फाईल दिसेल तुम्हाला, फाईलवर क्लिक करायचं आहे. फाईलवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जर तुमचा असेल, व्हिडिओमध्ये जर गाणं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आता तुमचं जर गाणं ऑडिओ आहे, तो पहिला जे ऑडिओस आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथं फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये गेल्याच्यानंतर तुमचे जे ऑडिओ साऊंड आहेत ते इथे येऊन जातील. तर इथून अशा पद्धतीने इथं प्लसचं आयकॉन दिसत, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे सॉन्ग आहे ते इथं येऊन जाईल. आता याच्यात सेव्ह कसा करायचा, तर वर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, 1080p याच्या साईडला दिसेल तुम्हाला. तर तुम्हाला हे सर्व काही सेटिंग अशाच पद्धतीने राहू द्यायचे, कुठलीला हलवायचं नाही. त्यानंतर क्लिक करायचे वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. आता हे जर पूर्ण भरल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल. तर हा पूर्ण जो होईपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे. तर चला मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद. आता याला तुम्हाला डन करून टाकायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे.